ब्लॉग संपला की लास्ट टाइम आम्हाला बाप्पा बघायला भेटले नाही मोठे मोठे, आणि या टायमाला आम्ही जातो सकाळचे 8:30 वाजले. तर आज बघायला भेटणार की नाही बघू. आणि आमच्यासोबत रायडर ऐकत. आणि आता सिग्नल बघा, तुम्ही सबस्क्राईब करताय तर सिग्नल सुटत आहेत, लवकर सबस्क्राईब करा. आणि तिथे जाऊन तुम्हाला मस्त बाप्पा दाखवा, कोणते आगमन असणार ना तर ते पण दाखवू, ते पण शूट करू आम्ही. तर फ्रेंड्स तिथं भेटू तुम्हाला. हे बघा फ्रेंड, बघू शकतो किती मोठा मंडप आहे. परेलच्या जाताना ती गाडी पार्क करते. आणि आज परमिशन पण आहे, आज परमिशन आहे. कसं वाटतं तुला मग परमिशन भेटली तर? खुश झाली, खुश झाली. फ्रेंड्स बघू शकता इथं हार्दिक स्वागत आहे. हार्दिक आगमन सोल छान. बघा गेटच बघा किती मोठं आहे. हे बघा सगळे आगमन सोला इथं जेवढे पण आहेत ते इथे. हे बघा इथे छोटी मूर्ती आहे, ते सगळं बंद आहे वाटतं आता. हे बघ मी बोललो ना, श्री इच्छापूर्ती. किती मोठे बाप्पा आहेत. हे बघा हे इथं पूर्ण मूर्ती आहेत. हे किती मोठे आहेत. हे बघा काय मूर्ती आहे. तर हे बघा हे वाले आहेत. 18 ऑगस्टला आगमन आहे. आणि आतमध्ये पण मूर्ती आहेत, पण वाटतं एंट्री नाही तिथं. हे बघा फ्रेंड्स, अजून खूप बाप्पा अजून म्हणजे बाकी आहेत. कलर्स तर केलेले आहेत. हे बघा कसे ते मोठ्या मोठ्या खूप मूर्त्या. अजून तुम्हाला दाखवा, मी या साईडला दाखवा, त्या साईडला पण दाखवा तुम्हाला. ते उभ्या मूर्त्या आहेत. हां हे उभे बघ कसे आहेत, एका पायावर आहेत. एका पायावरच आहे गणपती उभे. आणि ते पुढे त्यांचे जे जिकडे एरियातले गणपती आहेत ना तिकडचे आहेत, मागच्या साईडला पण आहे. आता हे इकडे मंडल सगळं आहे, ते ट्रॉली वगैरे आले. ते बघा ही पण उभी मूर्ती आहे. आणि आत अजून म्हणजे काम बाकी आहेत, पण थोडे दिवसात कसं हे काम होणार ते काय माहिती. आणि आत बघा एक मोठे बाप्पा आणि बघा काम वगैरे पण चालू आहे. आपण छोट्यामध्ये सगळे बघतो, पण हे किती मोठे आहेत. आणि आता आम्ही आत जाऊ, तुम्हाला दाखवतो कसे छोटे छोटे मूर्ती आहेत. हे बघा सगळे आईस वगैरे बाकी आहेत. आणि कलरिंग बघा एक हात झालं आहे. मी बघू शकतो किती मस्त आहेत. हे बघा हे मूर्ती वगैरे सेम आहेत. हे बघा किती मोठे आहेत. किती सुंदर मूर्ती आहे. त्यांचे डोळे बघ ना. हे बघा ते कलर वगैरे आहेत. हे बघा किती मोठे आहेत. आणि हे बाप्पाचे डोळे बघा किती रिअल वाटतात. आणि छोटे बाप्पा आहेत.
प्रॉपर त्याला क्लिअर हे तर बघा विठ्ठल वगैरेच आहे, पण त्यांचे पण डोळे बघू शकता. आणि ॲक्च्युली एक प्रकारचे खूप सारे अशी मूर्ती आहे त्या वेगवेगळ्या साईजनी. ही कोणत्या मंडळाला अशी सेम मूर्ती लागते. आणि कलरिंग बघा, थोडं उभी मूर्ती आहेत. हे राम भगवान सारखे. ॲक्च्युली हे खूप तशीच मूर्ती आहेत सेम प्रकारचे. आता हे चिंतामणीची मूर्ती आहे. ॲक्च्युली त्यांचे जे कलर आहेत ना ते मस्त आहेत. बघू शकता प्रॉपर चिंतामणी लुक. आणि लास्टचे चीज पकडले चिंतामणी सारखे सेम. हे बघा. आणि यावर्षी पण काहीतरी सरप्राईज आहे आमच्या घरी, तर तुम्हाला बघायला भेटणार. थोडीशी हिंट दिली मी आता, तुम्ही बघा. आता या साईडला बघा मूर्त्या मोसमी कलर अँड ऑल प्रॉपर फिनिश झालेले आहेत. या साईडला कलरच बाकी आहे. हां कलर बघा, मोठी बसून आहे मला मूर्ती. हे बघा या साईडला हे बघा गणपतीचे म्हणजे कधी आगमन आहेत ते सगळे पण लिहिलेले आहेत. ते नटराज मार्केटचे मित्रमंडळ, हे मलाडचे असं नटराज ना. अँड हे बघा अजून आपण पुढे पुढे बघूया. हे बघा शंखवर आहेत. आगमन असेल. हे बघा फ्रेंड्स तबल्यावर आहे शिवायला बघा. पूर्ण झालेलं आहे म्हणजे यांचं काम गणपतीचं. अजून तुम्हाला आम्ही दाखवू पुढे. फ्रेंड्स आता आपण पुढे बघूया. कोणतं बॅक साईड ना. हां तेव्हा बॅक साईड ते हलतंय. बघा बापाचे डोले बघा खाली. कोणता हा ते मंडळचं नाव लिहिलंय ना. तेव्हा ना तेवाले गणपती होते ते वाले आहेत ना हे वाले. बघा किती मोठा वर्कशॉप आहे हा. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे. हाय फ्रेंड्स, आता मी परेडच्या वर्कशॉपवरून निघालो आहे. ते मोठे मोठे बाप्पा होते तिथं पण, आणि उभे मूर्ती होते, म्हणजे कला एकदम वेगळीच होती. आणि आता मी जातो पुढे स्टेशनच्या वाला आहे ते बाप्पाचं अजून एक वर्कशॉप. हे जे तुम्ही बघू शकता ज्या गणपती आपण असतात तेव्हा असा रस्ता दिसतो. आणि काला चौकीच्या टायमालाच बघू शकले असतात की ते किती रस्ता भरलेला. तर अजून एक वर्कशॉपला आलो आहे. हां बघ लय मोठी मूर्ती आहेत. हे बघू शकता इथं पण लय मोठी मोठी मूर्ती आहेत. आणि हे मूर्ती तर रेडी पण झालेत, फक्त डायमंड सोबत वगैरे बाकी आहेत. आणि ते धोती वगैरे बघा. हे छोटे छोटे मूर्ती बघू शकता. लाईट नाही लावले, आम्ही लय लवकर आलो. ते बघू शकता कसे मूर्ती आहेत. जे छोटे मूर्तीची पण कला. हे वाटतं पेपरचे आहेत का, मला असं वाटतंय पेपरचे आहेत. बघा लालबागचे राजा. हे खालती पण मोठे मोठे बाप्पा आहेत.
हे बघा सगळे बुकट आहेत सगळे. अरे हे मूर्ती बघासारखी लागते त्याची बघितली ती मूर्ती. बघू शकता म्हणजे हो स्वामी समर्थ. आणि अरे ह्याच्यावरती किती टॅग आहेत. हा किती मस्त मूर्ती आहेत बघा. तर वरती पण मूर्ती आहेत. हे लाईट मध्ये पण अजून सुंदर दिसतं. खालची पण नाही. हा बघ लालबाग पण. बघा अरे ही मूर्ती आपण यूट्यूबला बघितलेली बघ समोर आली. बघू आता म्हणजे कलरिंग वगैरे बघू शकता. तर त्यांचे डोळे आहेत. बघा हे बघा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती मोठी मूर्ती आहेत. इथं पण उभी मूर्ती आहे. म्हणजे समोरचे बाप्पा तर मला लय आवडले रे. त्यांचे डोळे बघा किती सुंदर आहेत. अजून तर पूर्ण झाले पण नाहीत. हे पण ढोलवरती आहेत. अजून पाठी पण मूर्ती आहेत. हे पण एक मूर्ती आहेत. हे बघा इथं नाव आहे. हे बघा एक कागदी मूर्ती आहे. अरे ते नाही वाटत. हे सगळं 1 2 3 4 4च हा मोठ्या आल्या. हा बरं 2 फूटच्या वरतीच आहे ना हे. 2.25 अडीच फूट. इथं पण मस्त सुंदर मूर्ती आहेत. कलरिंग हे बघा छोटे छोटे मुशे हे बघ छोटे बाप्पा. आणि हे बघू शकता तर लाईट लावले असणार किती सुंदर दिसणार ते. बघू शकता. आणि इथं बघ ना सगळे छोटे छोटे बाप्पा आहेत. ते सुंदर आहेत. ते कला बघू शकतात. हे अयोध्यासारखे आहेत. आणि हे सिद्धिविनायकचे. कपडेवाले पण आहेत. फ्रेंड्स आता मी निघालोय वर्कशॉपवरून. आणि लय मस्त मस्त मूर्ती होती. आणि आगमन पण होता एक मूर्तीचं. तर त्यांनी शूट करायला नाही सांगितलं पण थोडंफार दिसलं असणार. 12:30 वाजता आहे. कमाटीपुराचा मोरया. ते 12:30 वाजता आगमन आहे. आता जस्ट बरे वर्कशॉपवरून निघालो. हे बघू शकते हे वर्कशॉप आहे. आणि त्याच्या आतमध्ये मस्त छोटे छोटे मूर्ती होते. हे बघा. तर आम्ही आता निघालो. लुक दाखवतो तुम्हाला. जे एवढ्या मोठ्या बिल्डिंग समोर आणि हे मोनोरेलच्या खालीच आहे. तर आता बघू कुठं आम्हाला मूर्ती वगैरे बघायला भेटते. तर तिथं जाऊ आणि पहिला आधी नाश्ता बघू कुठं. हा हे गणेश गल्लीचे. गावात लय मोठी लाईन तिथे आहे. आणि हे सगळं बघा कसं आहे ते. मला ते समजतच नाही कारण कुठं कोणते बाप्पा बसतात. आणि जेव्हा बसतात तेव्हा तर वेगळंच वाटतं रस्ता. बघा किती खाली वाटतं.
म्हणजे आतापासून सगळे प्रोटेक्शन वगैरे म्हणजे पोलीसवाल्यांची हे आहेत नाकाबंदीचे ते. आणि हे बघा इंडस्ट्रियल इस्टेट लालबाग इथं बसतात ना नागरिक. हे बघा लालबागचं चालू आहे काम. लालबागची मार्केट आहे. हे लालबागसाठी बघा किती जण असतात काम करायला. बघा हे चिंतामणीचं आहे समोरच. हे आज म्हणजे गणपतीच्या आधी असा दिसतो. जेव्हा गणपती असतो तेव्हा कसा दिसणार ते तुम्हाला दाखवलं. अजून तर कामच नाही चालू झालंय. तेच तर फ्रेंड्स आता खाण्यासाठी एक्साइटेड आहेत. मी तर जास्त एक्साइटेड आहे. खूप जास्त भूक लागली. तो मेंदूवडा खाते स्ट्रीट स्टाईल. फ्रेंड्स हे काला चौकीचा गणपती इथं असतात. आणि कोणती गल्ली आहे ते बघतात. तेव्हा पुढे आहेत ही समोरची गल्ली आहे. इथं पूर्ण हे मूर्ती बघा प्लास्टरची. आणि कुठून एंट्री इथे बघा पुढं आहेत. काम चालू आहे तिथं बघा. तिथून एंट्री होते. मी काला चौकीच्या गणपती बाप्पाच्या इथून आलो आता. तिथं व्हिडिओ शूट नाही केला कारण असं म्हणजे सगळं डेकोरेशन वगैरे बाकी आहेत. तर तुम्ही तर मूर्ती बघितलीच असणार. आगमनच्या दिवसांनी व्हिडिओ तर पाहिलाच असणार. पण तिथं जाऊन ते मूर्ती फक्त प्लॅस्टिक लावले. ते व्हिडिओ काढायला दिलं नाही म्हणजे प्लॅस्टिकच लावले. तर आता बघू जेव्हा गणपती बाप्पाचा दिवस आहे ना तेव्हा काय डेकोरेशन आहे काय नाही मग तुम्हाला दाखवतो. आता मी गन्याचा ज्यूस प्यायला आलो आहे. बघा लय ऊन आहे. हे पाठीमागं काहीतरी आहे कपड्याचं दुकान असते बघ. असं ताजं ज्यूस. आणि तर कैरी आहे. किती खातेस? हे घ्यायचं. अजून काय काय घ्यायचं? हे झेंडा घेतला मस्त. आता आम्ही लोकांनी कैरी खाल्ल्या. रोड वगैरे आज बघू शकता लाल लाल आहे. आता रेक्लेमेशन लावतो मी इथं 31ला. एवढं मस्त सेलिब्रेट म्हणजे डेकोरेशन बघा पूर्ण. आय लव्ह मुंबई. आय लव्ह मुंबई रिअली बघू शकता. आणि मस्त आता मी फिरतोय रेक्लेमेशनला. आणि कैरी पण खाल्ली. मजा आली जरा. माईक फ्रेश झालं. बघा डेकोरेशन वगैरे सगळं काढून टाकलं. आणि पोलीस पण होतं तिकडं. आणि एक पंखा घेतलेला आम्ही लोकांनी. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे उडाला असता. आता एक वाटतं छोटा व्हिडिओ आलाय तो पंखा तुटला आमचा. कशी आहे. आणि इथं अँड्रूज कॉलेज आहे. पूर्ण पॉश आहे म्हणजे खूप जुनी बिल्डिंग आहे. बघा अँड्रूज कॉलेज.
इथं मी नाही शिकलो, फक्त नाव एंड्रूज आहे. आणि माझी स्कूल पूर्ण दगडची बनवले, बघू शकता. पिक्चरमध्ये पण घेतलं. हे बघा, हे सेंट अँड्रूज स्कूल. हे बघा, हे माझी स्कूल आहे. हे बघा, हे एवढा पार्ट आमच्या ॲड वगैरे मध्ये येतो. मी माधूच्या स्कूलच्या इथं आलो. कुठे दिसते तुम्हाला? हे बघा, शोनाचा स्कूल आहे हा. गेट बंद आहे, तिला एंट्रीच नाही देत आहे. अय्या, हे बघा बिचारी. आणि तिची स्कूल होती डोरेलो कॉन्व्हेंट हायस्कूल. मी या स्कूलमध्ये येते फ्रेंड्स. बघा, हॅपी इंडिपेंडन्स डे लिहिलं आहे. आणि नर्सरी म्हणजे ज्युनियर KG आणि सिनियर KG ते नाव चेंज केलं आहे स्कूलचं. बघा काय नाव आहे? रोझलेट किंडरगार्टन आणि सेंट. तो काय प्राइज सेरेमनी आहे का? बंधू भगिनीनो, आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना 15 ऑगस्ट ही तो गाडी पक करते.